आज आमचे नेते मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे। जे गेल्या 2 वर्षापासून आंदोलन जे चालू आहे ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता, पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजीआर काढला आणि आम्हाला यावर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी ही मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांनी आणली। आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मान्य आहे की जे महाराष्ट्रात 2,24,000 अपात्र लोकांनी घुसखोरांनी बनावटी कागदपत्राद्वारा जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे। 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आज सिल्लोडमध्ये अशा 1100 अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्राद्वारा जन्म प्रमाणपत्र घेतले। त्याने हा प्रश्न खूप जटिल झालेला आहे आणि सर्वप्रथम मी क्लिअर करतो, सरळ सरळ ओबीसीमध्ये टाकायला माझा विरोध आहे। म्हणजे उद्या तुम्ही सगळ्या मराठ्यांना कुणबी करून जर ओबीसीमध्ये टाकलं तर 19% त्याला माझा विरोध राहील। आणि म्हणून आपल्या जी मागणी आहे ती रास्त आहे म्हटलं तरी चालेल, फक्त ते सरकारला देता येत नाही आहे किंवा त्यांच्याकडे असा काही अभ्यासू काही प्लॅटफॉर्म्स कसे उपलब्ध करून दिले जातील या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सध्या सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून प्रत्येक घटकाने येणारे काही तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून आपल्या सेवा अधिक सक्षमपणे या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने एक उपक्रम हाती घेतलेला आहे। सर्वप्रथम जय श्रीराम। आमचे हिंदू धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दत्त मंदिर चौकामध्ये श्री शंभू प्रतिष्ठान धुळे शहर अध्यक्ष मोहित नरेश देसले मी स्वतः आम्ही दत्त मंदिर चौकामध्ये गणेशोत्सवानिमित्त गणपती महाराज विजयमान केले आहे। या निमित्ताने आम्ही इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन हे ठेवले आहे। शस्त्राची संख्या ही 250+ आहे। सायंकाळी आम्ही पावनखिंडी ठेवला आहे जेणेकरून इतिहासाची उजळणी